साईराम भावांनो, दिवस 8वा आपला. साईबाई सकाळ दिवस परत चालू झाला. आपली पालखी निघते पुढे. साईमाई सकाळ भावांनो, दिवस 8वा. सर्व सुखाची वारी आपण पुन्हा चालू करतोय चालत चालत. आपण परत चालू केलंय सुरुवात चालायसाठी. जय साईनाथ. साईरामने चॉकलेट दिलं तुम्हाला, तुमचं काय म्हणणं आहे? हा, कसं वाटतं तुम्हाला चॉकलेट भेटलं तर? भारी वाटतं. बोला मग जय साईनाथ बोला. तुला पण दिलं ना रे साईराम. चला साईराम. ओम साईराम बोला. ओम साईराम बोला. पहाटे आपण पित आहोत मस्त गुळाची चहा. तुम्ही पाहू शकता. हे आमचे प्रथम भाऊ आणि स्पॉन्सर मिस्टर राज, गुळाची चहाचे स्पॉन्सर. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण हा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण हा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण हा पार. हे लागण हा पार. लागण हा पार. लागण हा पार. लागण हा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण हा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण हा पार. सुरुवात झाली आहे. शिर्डी गाव यायची पालखी मार्ग सुरू. बोला जय साईनाथ. बाबा आलो तुझ्या घरी. अजून काय 51 किलोमीटर शिर्डी. चला. चालण्यावाल्यांसाठी ओम साईराम. ओम साईराम. साईराम. चॉकलेट एक घ्यायचं, कोणी दोन घ्यायची नाही. स्ट्रिक्टली स्टिकली एकदम. वेळा वेळा घेऊन पळाले नव्हतो. ग्रुप येऊन जाते कोण पळालेले एंट्री नाही आहे कोणालाच मध्ये. चांगले. साईराम. साईराम. 15-20 दोन खिशे भरून पळाले पोरं. काय वाटला होता म्हणजे काय हा दुसऱ्याने जरी बघा बोलते मावशी एवढी चॉकलेट घेतली. मी काही बोलायला लागली तर परत बसके मारून धावत डायरेक्ट धावले पोरं. गाडी असेल ना कोणाची पाठलाग केला असं ना तिकडेच फोडला असतं. वेळ आहे काय. बरोबर बरोबर. पटपट लागून घे. चला मावशी. साईराम. ओम साईराम. ओम साईराम.
आता आपण मावशीच्या स्पॉटवरून निघालोय. त्या मावशी आपल्याला दरवर्षी भेटतात. आता आपण निघालोय. अडस अडस भेटूया तुम्हाला पुढे थोड्याच वेळात. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो. आता आपल्याला नदी भेटली आहे. आपण नदीवरती आंघोळ करायला चाललोय. दादांना सांगितलं, त्या मावशींना विचारलं होतं की बोलले आंघोळीला कुठे जागा आहे का. तर त्यांनी एक नदी दाखवली आहे शाळेच्या पाठीमागची. जातो आता नदीवरती. भेटूया तुम्हाला नदीवरती. हो आंटीने एकही चॉकलेट देणे मला. ये भी खाया 500 खाना नहीं मिलता है क्या? नदी में खाना नहीं मिलता है क्या? क्यों नहीं खाया? देख रहे मेरे को पहला बकरे का बलि बना रहे, फिर बाद में आराम से इधर खड़े तुम लोग. आओ आओ आओ. जय साईनाथ भावांना. तर आपण चालायला परत सुरुवात केलेली आहे. आंघोळ केली आपण मस्तपैकी. खूप जास्त धूळ उडते म्हणून तोंडावरती बांधून घेतलेलं आहे. तर आपण भेटूया तुम्हाला डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टवरती. जय साईनाथ. साईराम. तर परत थांबलोय आपण. वडापाव खाद्य. मिसल पाव, वडापाव. हो मितेश बोत आपले ब्लॉग बघतायत. आता आता आपलाच ब्लॉग बघतोय. मितेश स्वतःलाच बघतोय. ब्लॉग मध्ये फक्त स्वतःलाच बघतो. इकडे बघ इकडे बघ. स्वतःला बघायसाठी ब्लॉग बघतो ना खरं बोल. हा मजा आती. मजा आती बोलताय. अपन मुंबई जाके देखूंगा मैं ब्लॉग सीधा. मैं रात को सोने के पहले देखता हूँ. जय साईनाथ भावांनो. नाश्ता जवळ काय भेटतच नाही. नुसतं चालतच आहे. नाश्ता आम्ही एका जागेवरती थांबूनच केलं शेवटी. ऑप्शन नव्हतं. नाश्ता जवळ काय भेटत नव्हतं. नुसतं चालतंय तरी काय नाश्ता जवळ माहितीच नाही आम्हाला की कुठे कुठे नाही. नाश्ता जवळ होता. आमची गाडी आलती. ती गाडी बोलली 3 किलोमीटर पुढे. 3 ते 6 किलोमीटर झाले तरी नाश्ता जवळ काय आलाच नाही. जय साईनाथ भावांनो. आपण आता फायनली दुपारच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे. साबूबाईला विचारा कसं वाटतंय. चांगला वाटला. लय दूर होता तर आत्ता आम्ही पोचलो आहे. आणि आमचे मित्र लोक आणि लय पाठी आता. रोहित, नागेश, राज हे लोक सगळे आहेत ना. आमच्यापासून 7-8 किलोमीटर पाठी आहेत. ही आपली निशाणी आहे. गाडीचा रथ लागलाय तिकडे. आरतीची वेळ झालेली आहे. जय साईनाथ भावांना. साईमाई संध्याकाळ. तर आता आपण निघालो आपल्या दुपारच्या स्पॉटवरून रात्रीच्या स्पॉटसाठी. नहीं मैं तुम्हारे साथ नहीं आऊंगा भाई. तुम बहुत पीछे रहते हो भाई. नहीं तुम आगे रहते हो, हम लोग पीछे हो जाते हैं. तुम बहुत आगे भागते हो ना भाई, इसके लिए डर लगता है मेरे को.
ये अंदर चलो रे. चालता चालता भावांना आपल्याला बाबांचा रथ दिसलेला आहे आणि तिथे आरती चालू आहे. जय शाना मालिक. साईराम. आता आपण पालखी घेत आहोत. पालखी निघाली घेऊन खाद्यावरी. पोरपोरी नसतील त्यांच्या तालावरी. पालखी निघाली बाबांची, पालखी निघाली साईंची. दमदयो गावतारा आईचे पालखीला. वाजतही कथा ब्यांड जो कुंभार पाड्याचा. बाबानी नेला शिर्डीला, नेला शिर्डीला, बाबानी नेला शिर्डीला. आडवी कर. थांब थांब, ठेवू नको ठेवू नको. कपडा काढ आतमधनं. जय साईनाथ भावांनो. आता मी रात्रीच्या स्पॉटवर पोहोचलो आहे. आजचा आमचा दिवस 8वा होता, जे आता पूर्णपणे समाप्त झाला आहे. पाय खूप दमले आहेत. आता मालिश करणार आमचे भाऊ मिस्टर लोहित. दाखवा जरा कॅमेरा. ते आता सध्या त्यांच्याच मॉलिशमध्ये बिझी आहे. थोडा जेवणार आणि मग तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. दिवस 9. जय साईनाथ.